नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण जे की टीईटी साठी व टेट एक्झाम साठी महत्त्वपूर्ण बुक लिस्ट कोणती असते, एकत्रित तयारी कशी करायची हे पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण टीईटी परीक्षेची तयारी कशी करायची आजच्या या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत। चला, महा टीईटी परीक्षा, आगामी टीईटी परीक्षा व टेट एक्झाम साठी बुक्स कोणते वापरावे, सगळ्यात महत्त्वाचा आणि अति महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे तो इथे सॉल्व्ह होणार आहे आपला। ठीक आहे, महा टीईटी व टेट एक्झाम। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपली नवीन बॅच आत्ताच 1 ऑगस्ट पासून चालू झालेली आहे। ज्या विद्यार्थ्याला त्या बॅच साठी ऍडमिशन घ्यायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून बॅचची डिटेल मिळवावी व बॅच जॉईन करावी। माझा संपर्क क्रमांक आहे 9665484048। बरेच विद्यार्थी वर्किंग वगैरे असतात, त्यांच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड सुद्धा बॅच असणार आहे। त्याच्यासोबत मित्रांनो, प्रॉपर महा टीईटी साठी नोट्स सुद्धा उपलब्ध केलेले आहेत। बरोबर, लाईव्ह क्लास, रेकॉर्ड व्हिडिओ सुद्धा भेटेल। ज्यांना शक्य नाही त्यांनी नंतर सुद्धा पाहायचे। आणि मित्रांनो, नोट सुद्धा उपलब्ध आहेत। मित्रांनो, टीईटीचे बुक आता मित्रांनो लक्षात घ्या, बाजारात जातो आपण, सर्वात महत्वाचं बाजारात गेल्यानंतर महा टीईटीचं पुस्तक द्या म्हणतो डायरेक्ट। काय म्हणतो? महा टीईटीचं पुस्तक द्या म्हणतो। सर्वात प्रथम बाजारात गेल्यानंतर तुम्ही महा टीईटीचं पुस्तक एकच घ्यायचं जर ठरवलं तर एक गोष्ट घ्या की महा टीईटी परीक्षेच्या मागील प्रश्नपत्रिका। त्या कोणत्या घ्यायच्या ते सांगतो। विद्याभारती प्रकाशन, कोणतं घ्यायचं? विद्याभारती प्रकाशनच्या महा टीईटीच्या प्रश्नपत्रिका घ्या। सरांचं यांचं लागे बांधे आहे का, पाहुणे रावळे आहेत का, इलेक्शन एकदाच लढवतात असं काहीच नाही मित्रांनो। चांगलं पुस्तक आहे म्हणून सांगतोय मी तुम्हाला। मी सुद्धा मागील प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी तेच पुस्तक वापरतो। हे पहा, विद्याभारतीचं प्रश्नपत्रिका। तुम्ही जर बघितलं बाजारामध्ये झेरॉक्स काढायचं म्हटलं तरी अवघड आहे। 140 रुपयाचं पुस्तक आहे मित्रांनो। किती? 140 रुपयाचं। आता हे पुस्तक घेतलं म्हणजे आपण टीईटी पास झालो का? नाही, हे पुस्तक अभ्यासाला दिशा देणार आहे। हे पुस्तक अभ्यासाला दिशा देणार आहे, लक्षात घ्या। मार्गदर्शक पुस्तिका एखादी वाचून आपल्याला ही परीक्षा क्रॅक होणारच नाही। का म्हणतोय? अरे बाबा, 3.5% 4% रिझल्ट लागतो म्हटल्यानंतर या परीक्षेला प्रॉपर बुक लिस्ट वाचणं गरजेचं आहे। सेल्फ स्टडी करा किंवा क्लास लावून करा किंवा योग्य मार्गदर्शक असणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो, आपण विषयानुसार जाऊ बरं का। विषय क्रमांक 1 मराठी। यासाठी मित्रांनो तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं। कोणाचं? बाळासाहेब शिंदे सरांचं। आणि त्याला जोड देऊन मोरा वाळिंबीचं सुद्धा वाचायचे। जर जमतच नसेल तर डायरेक्ट क्लास लावा मित्रांनो। या विषयामध्ये तुम्ही आउट ऑफ लेक्चर पर्यंत पोहोचाल। आउट ऑफ मार्क मिळवायला कुठलीच हरकत येणार नाही। कुठल्या विषयात? मराठी विषयामध्ये मार्क्सचं सुद्धा कॅल्क्युलेशन करणार आहे। आता हेच पुस्तक तुम्ही जेव्हा टेट एक्झाम साठी असणार आहात तेव्हा सुद्धा तुम्हाला हेच पुस्तक वापरायचे। जे की आज घेतलेलं पुस्तक तुम्हाला उद्या टेट एक्झाम साठी सुद्धा कामी येणार आहे। 100% गॅरंटेड पुस्तक कोयजू द्यायचं नाही, उंदीर खाऊ द्यायचं नाही त्याला। ठीक आहे, आपण ते वाचून खराब केलं तरी हरकत नाही। ठीक आहे, चला त्यानंतरचा इंग्रजी विषय आहे। यासाठी सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचंच पुस्तक घ्या। फक्त अभ्यास करत असताना याचा उपयोग खूप होणार आहे आपल्याला। कशाचा? प्रश्नपत्रिका। प्रश्नपत्रिकेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते टॉपिक अगोदर करा। आता टीईटी परीक्षेला जर बघितलं 30 गुणाला आहे, हे सुद्धा 30 गुणाला आहे। आणि टेट एक्झामला जर बघितलं मित्रांनो, टेट एक्झामचं सुद्धा लिहितोय ते। टेटला लँग्वेज फर्स्ट आणि सेकंड जर विचारात घेतली तर लक्षात घ्या हे 15 गुणाला आहे टेट एक्झामला सुद्धा। म्हणजे आपले त्या पुस्तकामधून
45 गुण या प्रवासामध्ये कंप्लीट होणार आहेत. आलं लक्षात? या प्रवासामध्ये किती 45 गुण कव्हर होणार आहे. त्यानंतरचा विषय आहे अतिशय महत्वाचा, सोल ऑफ टीईटी अँड टेट एक्झाम, बरोबर, तो म्हणजे बालमानसशास्त्र. यासाठी कोणतं बुक वापरावं मित्रांनो? 80 रुपयाला भेटतं ते, अगोदर आणि सर्वात प्रथम वाचा. तुम्हाला त्या पुस्तकातून तुमचे 25+ मार्क कव्हर होणार आहेत. फडके प्रकाशन यांचं. कुठलं? फडके प्रकाशनचं 80 रुपयालाच पुस्तक भेटतं. ऑनलाईन सर्च करा, भेटलं तर ठीकच आहे, भेटलं नाही तर एक काम करा, पुण्यामध्ये राहत असाल किंवा पुण्याच्या बाहेर राहत असाल, कुठेही राहत असाल, तुमच्या तालुक्याला किंवा जिल्ह्याला जाऊन विचारा. नाही भेटलं तर एक काम करायचे, तुम्हाला पुण्यामध्ये ते पुस्तक कलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, पुण्यामध्ये भेटते. ABC मध्ये कुठलंही या पृथ्वीवर न भेटणार सुद्धा पुस्तक तिथे भेटतच. ठीक आहे, हे झालं फडके प्रकाशन. एकदा वाचलात तर 25 मार्क घट्ट. तेच पुस्तक तुम्हाला टेट एक्झामला सुद्धा 30 गुण मिळवून देत असतं, लक्षात ठेवा. छोटं पुस्तक आहे, फक्त किंमत आहे 80 रुपये. आणि मित्रांनो, आपल्या या प्रवासामध्ये नक्कीच वाचा, हे पुस्तक नक्कीच वाचा. कारण या गोष्टी म्हणजे बालमानसशास्त्र जे काही लोकांना अवघड जातं, ते पुस्तक वाचल्यानंतर मला नक्की सांगा, किंवा वाचलेलं असेल तर नक्की सांगा, बालमानसशास्त्र मध्ये मार्क तुम्हाला कमी आलेत का? टीईटी असू द्या, टेट असू द्या किंवा सीटीईटी परीक्षा असू द्या, या प्रवासामध्ये महत्वाची भूमिका बजावणार हे पुस्तक आहे असं मला स्पष्ट वाटतं. ठीक आहे, त्यामुळे या गोष्टी करा किंवा सरळ क्लास लावून टाका मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला या पुस्तकाचं रिव्हिजन, प्रश्न उत्तराचा सराव, कन्सेप्ट क्लिअर, या सर्व गोष्टी होऊन जातील. ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अंकगणित भूमिती. बाबांनो, पुस्तक कोणतंही वापरा, ज्यांचा सराव आणि ट्रिक्स माहित असतील तरच सोडवता येतं, बरं का, लक्षात. ट्रिक, सराव आणि ट्रिक्स माहित असतील तरच सोडवता येत. प्रश्नपत्रिकेमध्ये वारंवार जे गणित आलेले आहेत त्या गणिताचा सराव कुठल्याही पुस्तकातून करू शकता. मग मी काय पुस्तकं सांगतो? पंढरीनाथ राणे, सतीश वसे सरांचं पुस्तक, त्यानंतर जे की सचिन ढवळे सरांचं पुस्तक, त्यानंतर अग्रवाल प्रकाशन सगळ्यात बेस्ट. मी तर अग्रवाल प्रकाशातून शिकवतो विद्यार्थ्यांना. प्रत्येक प्रश्न परीक्षेत कसा विचारलाय आणि रिअल मध्ये आपल्याला त्याचा सराव कसा करणं गरजेचं आहे हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे मी एकदम परीक्षा ऍक्युरेट शिकवत असतो मित्र. मला युट्यूब वाढण्याची भीती नाही, किंवा युट्यूबवर मी रोज भी लाईव्ह येत नाही. का तर रोज आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लोकांना काय द्यायला पाहिजे हे प्रॉपरली भेटत नाही. टाइमपास होतो मित्रांनो, सरळ टाइमपास आहे तुमचा. तुमचा वेळ वाया घालवणे म्हणजे युट्यूबवर रोज लाईव्ह यायचं, एखादं टॉपिक शिकवायचं आणि त्याच्यामध्ये झमकू पपंकू करायचं, क्लासला पोरं ओढून घ्यायचे, या दृष्टीने केलेला स्टंट असतो. सरळ सांगतो, मी काय तुम्ही काय सगळी काय लोक तेच करतात. रोज लाईव्ह येणारे मला माहिती आहे, ऍडमिशन कमी पडतात त्यांच्यामुळे रोज लाईव्ह येतात ते लोक. ठीक आहे, तुम्हाला जिथे परवडत तिथे, किंवा ते फ्रीवाली करा, म्हणजे फ्रीवाल्याचा तुम्हाला फ्रीमध्येच फायदा जर झाला तर चांगलीच गोष्ट आहे, आणि 100% तोटाच होतो हे तर मी स्पष्ट सांगू शकतो. अरे एक टॉपिक घेऊन येणार, ते पण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार शिकवत बसणार 15-15 दिवस, त्याचा काय उपयोग आहे का रे? शेकडेवारी शिका, लसवाई मासावी शिका, त्यानंतर काळकाम वेग शिकवा, नळ टाकी शिकवा, त्यानंतर तुम्हाला जो काही टॉपिक आहे बाबा श्रेणी आहे श्रेणी शिकवा, रोमन अंक शिकवा. हे नाहीच हो, वेगळंच काहीतरी चाललंय याचं, आपल्याला नाही पटत. त्यामुळे आपण थोडीशी फी पण जास्त फायदा करून देणार विद्यार्थ्यांना, एवढं गॅरंटीड सांगतो. ठीक आहे, असं ज्यांचं वेगवेगळी स्ट्रॅटेजी. टेट एक्झामला अंकगणित हा विषय 30 गुणाला असतो मित्रांनो. किती गुणाला असतो? 30 गुणाला असतो. ठीक आहे, त्यानंतर EVS सामाजिक शास्त्र, सायन्स, याच्यासाठी काय वापरायचं? सायन्स आणि SS सोशल सायन्स. मित्रांनो, हे लय भाकड पसारा मोठा आहे, याचा भाकड पसारा खूप दांडगा आहे.
याच्यामध्ये मार्काची अपेक्षा जास्त करू नका. या वरल्याच याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क घ्या. खाल्ला विषय जर बघितलं तर याचा वाकड पसरा खूप मोठा आहे. सोशल सायन्सला इतिहास, भूगोल, संगणक, माहितीचा अधिकार, विज्ञान, पर्यावरण असं काही विचारू शकतं सोशल सायन्सला. अर्थशास्त्राचे बी 1-2 प्रश्न दिसून आलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांनी एक सरळ करायचे, तुम्ही पाठ्यपुस्तक सर्वात प्रथम वाचून घ्या आणि त्याचं पुस्तक बाजारामध्ये भेटतं. पाठ्यपुस्तक महाराष्ट्र बोर्डचे पुस्तक तुमचे रेफर झाले पाहिजे तरच मार्क येतात. सायन्सला 8वी 9वी 10वी चं पुस्तक वाचायचे. परिसर अभ्यास 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत सर्व विज्ञानाचे प्लस इतिहासाचे आणि भूगोलाचे परिसर अभ्यासाचे पुस्तक वाचणं आवश्यक आहे. ते बाजारामध्ये पाठ्यपुस्तकावरील प्रश्न आहेत, पुस्तकं आहेत, ते पुस्तकं तुम्हाला रेफर करणं गरजेचं आहे. आता टेट एक्झाम साठी बुक लिस्ट इथे बघा, बुद्धिमत्ता हा घटक असतो. एक पुस्तक मी सांगतोय म्हणून घ्या बुद्धिमत्तेसाठी, पंढरीनाथ राणे सरांचं बुद्धिमत्ता हा घटक घ्या बरं का. पंढरीनाथ राणे सरांचं बुद्धिमत्ता, गणित म्हणत नाही बरं का, बुद्धिमत्ता म्हणतोय, ते घेणं आवश्यक आहे. तुम्हाला आगामी टेट एक्झाम जर क्रॅक करायची असेल तर या पुस्तकातून सराव करणं तुमचं खूप महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो. कुठल्या? पंढरीनाथ राणे सरांच्या बुद्धिमत्तेमधून सराव करा. पंढरीनाथ राणे सरांच्या बुद्धिमत्तेमधून सराव करा पोरांनो. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही परीक्षेचा सराव करणं आवश्यक आहे. एक पुस्तक घेऊन जर तुम्ही तीर मारायचा विचार केला तर मित्रांनो सॉरी, नियम लागणार नाही. परीक्षा एवढी पण सोपी नाही आणि अनलिमिटेड केल्यावर कुठेतरी लिमिटेड भेटतं. आणि लिमिटेड म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इतर स्पर्धा परीक्षेच्या तुलनेत आपली परीक्षा ही कॉम्पिटिशन सुद्धा कमी आहे, अभ्यासक्रमाने सुद्धा लेवलला आहे. त्यामुळे प्रॉपर जर बुक लिस्ट व्यवस्थित वापरलात तर आगामी परीक्षेमध्ये तुम्ही 100% महा टीईटी सारख्या परीक्षेमध्ये 90 गुण मिळवाल. आणि टेट एक्झाम मध्ये सुद्धा मी सांगतो, अशी जर बुक लिस्ट व्यवस्थित रेफर केली आणि आजपासून अभ्यासाला सुरुवात केली तरी 130 गुण मिळवायला कुठलीच अडचण नाही. प्लस म्हणतोय, मायनस होणार नाही, प्लस मध्ये येतील. ठीक आहे. तुमचं गणित बुद्धिमत्ता सोशल सायन्सचा असू द्या, कोणाचाही असू द्या, लागा तयारीला आत्तापासून व्यवस्थित तयारी करा. लागलीच मदत तर आपला क्लास आहे, या क्लासचा जरूर फायदा घ्या. तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. क्लासची माहिती विचारण्यासाठी फक्त प्लीज व्हॉट्सअपच करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कसं वाटलं, मोटिवेट भेटलं का नाही? विद्यार्थ्यांना एक परीक्षाभिमुख माहिती देण्याचं काम आपलं युट्यूब चॅनल करतं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.